नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपूरमध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्या महिला आक्रमक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव घालत गेल्या 10 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अनुदानाची केली मागणी. सरकार लवकरच अनुदान देण्याचा प्रयत्न करत आहे. बावनकुळेंकडून उत्तर. जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्याच्या पोहरा देवीच्या दौऱ्यातील सभेत बंजारा समाजाला एसटी आरक्षणाच्या सवलती लागू करण्याची घोषणा करावी. बंजारा समाजाची मागणी. कोस्टल रोडवर जय हो गाण्याचे ऐकू येते धून, पण मनसेकडून कोस्टल रोडवर स्पीकरवर जय जय महाराष्ट्र माझा गाणे वाजवत आंदोलन. या ठिकाणी मराठी गाणं का नाही, मनसेचा सवाल. मराठवाड्यात 310 वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र. मनोज जरांगेंच्या दबावापोटी दादागिरीमुळे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन भ्रष्टाचार करून काढलेले प्रमाणपत्र होय. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका. मराठवाड्यात कोणीही कुणबी नसल्याचं वाघमारेंनी म्हटलंय. मुंबई डबेवाल्यांची नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांना सदिच्छा भेट घेत पुढील कार्यकाळासाठी मनपूर्वक दिल्या शुभेच्छा. संगमनेर शहरात सर्रासपणे बेकायदेशीरपणे कत्तलखाने सुरू असून हे कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावे अशी मागणी करत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्याकडून संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन. कत्तलखाने उद्ध्वस्त न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा. अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यात लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंदू महिला मुली बेपत्ता होत असून दररोज लव जिहादची प्रकरणं समोर येत असल्याचा आंदोलकांचा दावा. जामनेर शहरात नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडाकेबाज कारवाई. शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामांवर थेट बुलडोझर. कारवाई वेळी आणि काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमण हटवल्याचं दिसून आलंय. जालन्यात बनावट वेबसाईटद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, गॅस कार्डसह आरटीओ कार्यालयातील सरकारी डेटा चोरीला. विविध राज्यातून 5 आरोपींना बेड्या. 6000 बनावट वेबसाईट सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी बनवून शासनाचे तब्बल 1,24,00,000 रुपये लाटल्याची घटना समोर. माजी मुंबई शिक्षण मंडळ विभागीय आयुक्त आणि 5 शिक्षकांसह 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या खटावमध्ये अज्ञात व्यक्तीने फिरवला द्राक्ष बागेवर ट्रॅक्टर. शेतकरी विश्वजित पाटील यांचे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज. द्राक्ष अवघ्या महिनाभरात मार्केटमध्ये जाण्याची होती शक्यता. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.